हॅलो गुड मॉर्निंग। मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली। खूप छान असा व्हिडिओ होणार आहे, नक्कीच बघा। तर आज आहे ना मी मस्त अशी चवळीच्या शेंगांची भाजी बनवणार आहे, तर तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करते। आणि आज आहे ना गॅसवरती स्वयंपाक करणार आहे, चुलीवर काय करणार नाही। स्वयंपाक थोडाच आहे ना त्यामुळे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला आता आहे ना चवळीच्या शेंगांची भाजी करते मी। त्यासाठी ना या चवळीच्या शेंगा स्वच्छ करून निवडून घेतल्या चांगल्या, त्यामध्ये ना पाणी टाकून घेते, स्वच्छ धुवून घेते। तर चवळीच्या शेंगा आहे ना निवडतानाच आपण बघून घ्यायच्या, किडा काडा असला तर बाजूला करून टाकायचं। त्यानंतर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये कढीपत्ता लसूण टाकून तळून घेते, लसूण आणि कढीपत्ता। तर लसूण आणि कढीपत्ता चांगला तळलाय, त्यामध्ये ना जिरे आणि मोहरी टाकून आहे ना चांगला तळून घ्यायचा, लालसर होऊ द्यायचा लसूण लालसर झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये चवळीच्या शेंगा टाकायच्या आहे। तर अशा पद्धतीने जर शेंगा केल्या ना तुम्ही, खरंच खूप छान शेंगा लागतात, चवदार। तर तुमच्या घरात आवडत नसतील ना तरी आवडीने खातील या शेंगा, अशा पद्धतीने केल्या तर नक्कीच करून बघा। तर त्यानंतर शेंगा टाकल्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, आणि मीठ टाकून आहे ना वाफून घ्यायचे शेंगा 5 मिनटं। तर आपण परतून घेऊ आता। आणि शेंगांचा कलर पण हिरवाच राहतो वाफवल्यानंतर, नाहीतर असा आहे ना पिवळसर कलर पडतो त्यांचा। तर शेंगा आहे ना चांगल्या वाफून घ्यायचे आहे। तर आता आहे ना आपण यावरती झाकण ठेवू 5-1 मिनटं, हळद टाकायची अगोदर, आणि त्यानंतर आहे ना झाकण ठेवू। हळद टाकल्याने आहे ना आपण हिरव्या मिरचीच्या शेंगा करणार आहे ना, त्यामुळं हळद आहे ना अगोदरच टाकायची आहे। तर बघा हळद टाकून आहे ना आता आपण परतून घेतल्या, त्यानंतर 5-1 मिनटं ना झाकण ठेवू। 5 मिनटासाठी झाकण ठेवून आणि वाफून घ्यायचे आहे, तोपर्यंत मसाला पण काढून घ्यायचा। तर आता शेंगा चांगल्या वाफवल्या आहे बघा, अर्धवट शेंगा शिजलेल्या आहे, दिसतानाच दिसतात। तर तुम्हाला दाखवते मी शेंगा अर्धवट शिजलेल्या आहे अशा। तर हे बघा अशा पद्धतीच्या। तर आता यामध्ये ना मी मसाला वाटून घेतला आहे। तर यामध्ये ना शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे। तर हे ना सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं। आणि पाणी पण नाही टाकलेलं मी, कोरडं वाटून घेतलं आहे। तर आता हे ना सर्व तळून घेऊ आपण। तर मसाला टाकला आहे, तर हा मसाला आहे ना सर्व परतून घ्यायचा आहे आपल्याला शेंगांना। तर अशी सुक्की जर करायची असली ना तुम्हाला, तर याच्यामध्ये ना पाणी टाकायचं नाही। अशाच पद्धतीने ना मसाला परतून घ्यायचा आणि 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं। झाकण ठेवलं ना तर मग जी अर्धवट शिजलेली शेंग आहे ना ती पूर्ण शिजून जाते। तर आता मी ना यामध्ये थोडासा रस्सा धरणार आहे, म्हणून थोडं पाणी टाकते। तर थोडंसं वाटलं आहे मला, अजून थोडंसं पाणी टाकते मी। आधी शेंगा परतून घेते परत पाण्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकते। तर अशा पद्धतीने ना ही शेंगांची भाजी जर केली ना खरंच खूप छान लागते। आणि याची आहे ना चवळीच्या दाण्यांची पण भाजी करतात, ओले दाणे जे राहतात ना त्यांची पण भाजी करतात, ती पण भाजी ना खूप छान लागते खायला। तर बघा आता आपल्या भाजीला आहे ना चांगली उकळी आली, यामध्ये ना कोथिंबीर टाकू आणि शिजू देऊ। अगोदरच आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं आता काही टाकायची गरज नाही आहे। आता आहे ना 5-1 मिनटं आहे ना भाजी शिजू देऊ, म्हणजे जे अर्धवट शेंगा राहिलेल्या आहे ना त्या भाजी आहे ना चांगली शिजून जाईल। तर बघा अशा पद्धतीने आहे ना आपण भाजी शिजून घेतली। तर मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने भाजी शिजली आपली। तर आता आपण पोळ्या करून घेऊ, आणि पोळ्या पण मी गॅसवरतीच करणार आहे आता। तर दररोजचा स्वयंपाक माझा चुलीवरच राहतो, पण कधी मधी ना मी गॅसवर पण करून घेते थोडा स्वयंपाक असला का मग, कारण रात्रीचा स्वयंपाक थोडा शिल्लक होता ना, त्यामुळे स्वयंपाक थोडासाच करायचा होता आजी बाबांपुरता। 5-6 पोळ्या होत्या रात्रीच्या शिळ्या, मग एवढ्या थोड्या टाकून द्यायच्या का, कुत्र्याला पण एवढ्या पोळ्या लागती नाही ना, त्यामुळे मग थोडेच पोळ्या करायच्या होत्या, म्हणून मग मी ना आज गॅसवरच पोळ्या करून घेतल्या। आणि भाजी पण गॅसवरच करून घेतली, म्हटलं चूल पेटवेपर्यंत आहे ना आपल्या इकडं स्वयंपाक पण होऊन जाईल, म्हणजे उशीर पण होणार नाही। त्यामुळे ना मग मी घरातच स्वयंपाक करून घेतलं। आणि आज बिराजन ते ना तणनाशक मारू राहिले, म्हणजे ना आमच्या वावरामध्ये भुईमुगाचं शेत होतं ना, त्याच्यामध्ये खूप हरळ झाली होती। आम्ही एकदा अगोदर तणनाशक मारलं होतं, पण ते काय जळलं पण परत फुटलं। त्यानंतर आहे ना परत आता आहे ना आज तणनाशक मारून घेऊ राहिले, म्हणजे ना डबल मारलं ना मग जेवढी हरळ उगलेली ना तेवढी पण जळून जाईल त्यासाठी। तर म्हटलं मला पण जायचं आहे मळ्यामध्ये, म्हणून मग आहे ना आज मी पटकन आवरून घेते पोळ्या, ते गॅसवरच करून घेतलं, म्हणजे ना मग मळ्यामध्ये जायला बरं होईल, म्हणजे पाणी वाहायचं आहे ना घरून मळ्यामध्ये न्यायचं आहे त्यामुळं। तर चला आता आहे ना स्वयंपाक करून घेते। बघा आमच्या विहिरीवरती सुगरणीचे खोपे किती, आणि इथं आहे ना विराजन ते आले तणनाशक मारायला, तर आली मी इकडं। तर इथे ना ह्या माळ्यामध्ये काहीच केलेलं नाही, हे छोटंसं वावर आहे ना, इथं खाटं ठेवलेलं आहे, त्यामध्ये ना गवत खूप उतरलं आहे।
हे बघा तुम्हाला दाखवते आहे. आणि इथं आहे ना मिस्टर तणनाशकाची ना फवारणी करताय. तर अगोदर आहे ना आम्ही एकदा केली होती फवारणी, पण ते काही एवढं खास जळालं नाही आणि पाणी पण खूप होतं ना यामध्ये, त्यामुळे ना ते परत उतरलं ते गवत. त्यामुळे ना मग आता परत फवारणी करायची. इथं आम्ही ना भुईमुग केला होता, उन्हाळी भुईमुग ना, त्यामुळे ना ह्या वावरामध्ये जास्त गवत राहून गेलं. तर बघा इथून मी तुम्हाला परत सुगरणीचे खोपे दाखवले. किती छान असे खोपे बनवताय सुगरणी. तिथं हाये पण खोप्यामध्ये हाये पण तिथं बनवताय बघा. तर बघा इथं आम्ही मळ्यात आलोय, तर नाशक मारू राहिले. इथं आम्ही भुईमुग केला होता ना, त्या वावरामध्ये खूप गवत व्हायले, हरळ जास्त झाली ना, त्यामुळे ना राऊंडअप मारायचं इथं, म्हणजे हरळ मरून जाईल. एकदा मारलं होतं आम्ही, पण त्याचा काहीच असर झाला नाही, त्यामुळे आता परत मारू राहिलो, म्हणजे ना कांद्याला वावर तयार होईल. हे बघा अशा पद्धतीचे हरळ इड. आणि मिस्टरांना पंप भरून दिलाय. विराज पण पाणी घेऊन आलाय घरून, किटल्या भरून आणल्या त्यांनी, ती एक आणि ही एक, 2 किटल्या भरून आणल्याय. इथं विहीर आहे पण लाईट नाही ना आता, त्यामुळं मग पाणी घरून आणावं लागतं. तर झालं आता एकच पंपाचं औषध राहिलंय मारायचं. तर मी काही इथं औषध मारायला नव्हती आली, मी पाहायला आली होती लय गवत आहे का काय, म्हणजे गवत जास्त आहे काय पाहायला आली होती. तर चला आता आहे ना एक पंप झाला का घरी जायचं आहे आम्हाला. आता सध्या मळ्यात कामं पण नाही आहे एवढे, काही मका करून द्यायले ना, त्यामुळे एवढे कामं नाही आहे. तर थोडेफार कामं असले का मग येत राहतो आम्ही मळ्यामध्ये. विराज पण आलाय बघा, तो पण आहे ना मोबाईल बघतोय. दिसला ना मोबाईल बघतोय तो. तर त्याला काल गेला होता मामाच्या घरी तो, आज काही कुठं गेला नाही, आज कंटाळा आलाय त्याला. तर म्हणजे असं काम नसलं का मग बोर होतं ना थोडंसं, त्याला काम लागतं थोडंसं. काम असलं का मग त्याचा दिवस चांगला जातो. तर असं चला. आणि आमच्याकडे कसे मकाचे पिकं आणि बाजरी आणि मूग हे 3 पिकं प्रमुख पिकं असतात, आणि कांदे राहतात. तर कांदे इथून पुढं म्हणजे पोळ्यापासून पुढं लागण चालू होती कांद्यांची, तोपर्यंत मका बाजरी आणि मूग एवढे 3च पिकं राहते. कोणाला करायचं तर ते करतं भुईमुग. आम्ही काय केला नाही पावसाळी भुईमुग, उन्हाळी करणारे. पावसाळी भुईमुगाला लई म्हणजे पाऊस जास्त असला ना, खूप वणवण होती भुईमुग काढायची, त्यामुळं आम्ही काही केला नाही येतो. आणि जास्त पाऊस आल्यामुळं मग ते काढता पण नाही येत, वाळत पण नाही शेंगा त्यामुळं. तर ह्यावर्षी उन्हाळी पण भुईमुगाला तसंच झालं. उन्हाळी भुईमुग केला ना, पाऊस येऊन गेला, त्यामुळं भुईमुग काढायचं पण खूप वणवण होऊन गेली, शेंगा पण वाळती नाही व्यवस्थित. तर असं चला आता आहे ना घरी जायचं आहे आम्हाला. घरी गेल्यानंतर परत बोलतो तुमच्याशी. तर बघा मी मळ्यात आली आहे गिन्नी गवत तोडायला गुरांसाठी. तर आता हे गुरांसाठी ना गवत तोडून घेते. तर आता आहे ना फक्त म्हणजे मळ्यात एवढे काही कामं राहिले नाही आमच्यावाल्या. मकाला खादी वगैरे घालून झाल्या, आता नाशक मारून झालं, त्यामुळं काम थोडं कमीच आहे. काम काही जास्त नाही आता, फक्त गुरांचं आणि घरातलंच काम आहे सध्या तरी. कांदेला लावायला येईपर्यंत काही मळ्यातली कामं नाही आम्हाला, रोप चिमटायला कांदे लावायला येईपर्यंत. तर चला आता आहे गुरांसाठी गवत तोडून घेते. हे गिन्नी गवत तोडायला आली आहे, खूप मोठं मोठं झालंय बघा. तर हे गवत आहे ना गुरांसाठी तोडून घेते. विराज आहे ना गोठ्यामध्ये आवरतोय, तर त्याला म्हटलं तू गोठ्यामध्ये आवर, शेण वगैरे काढून घे, आणि मी आहे ना गवत तोडून घेते. तर चला आता आहे ना विळा पण आणलाय, विळा म्हणजे बघा कोयता पण आणलाय तोडायला. तर आता तोडून घेते गवत. विराज मला म्हणतोय तुला तोडता येत नाही म्हणे. हे बघ एवढं गवत मी तोडलंय, मी गवत तोडलंय, आणि तो मला म्हणतो का मीच गवत तोडलंय, तुला तोडता येत नाही म्हणे. आता त्याची अरे एवढी कवळी काल नाही तू, चप्पल घातली का? तर चला आता गवत झालं तोडायचं, कोयता घेतो, घरी जाते. तर चला व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.